सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अखेरच्या क्षणी मारुतीरायाचा पाया पडून जीव सोडणाऱ्या वानराची गावकऱ्यांनी विधिवत अंत्ययात्रा काढून समाधी दिली आहे। समाधीस्थळी वानराची मूर्ती उभारण्याचा निर्णय तालुक्यातील नीम येथील गावकऱ्यांनी घेतला आहे। दुपारच्या वेळी एक म्हातारे वानर हुकुमचंद पाटील यांच्या धाब्यावरून खाली पडले। ते म्हातारे असल्याने ते विव्हळत होते। गावकऱ्यांनी त्याला तातडीने जवळच असलेल्या तांदळे येथील मानवांच्या डॉक्टरकडे नेले। डॉक्टरांनी त्यांच्यावर मानवाप्रमाणे उपचार केले। वानराला ताप असल्याने त्याला इंजेक्शन देण्यात आले। गावकऱ्यांनी वानराला पुन्हा गावात मारुती मंदिराजवळ आणले। त्याच वेळी वानराने पटकन उडी घेऊन मारुतीच्या पायाशी डोके ठेवले आणि खाली झोपले। गावकऱ्यांनी पुन्हा त्याला बाहेर काढून पाणी पाजले। पुन्हा वानराने मारुतीच्या पायाजवळ जाऊन डोके ठेवले आणि तेथेच प्राण सोडला। यामुळे गावकरी हे भावनाविवश झाले। त्यांनी पुजाऱ्याला विचारून वानराची विधिवत अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला। गावकऱ्यांनी नवीन कापड, टोपी, अंत्यविधीचे सर्व साहित्य आणून डोले सजवली। वाजत गाजत सर्व गावातून अंत्ययात्रा काढली। महिला भगिनींसह गावकरी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। समाधान कोळी आगारी बनले तर गुलाब कोळी, ज्ञानेश्वर पाटील, बाळू पाटील, अशोक कोळी, श्रीराम पवार हे खांदेकरी बनले। समाधान यांनी केस दिले। या वानराला समाधी देण्यात आली। वानराचे उत्तर कार्य करण्यात येणार असून त्या समाधीस्थळी त्याची मूर्तीही उभारण्यात येणार आहे। दीपक कोळी, श्रीराम कोळी, अशोक पवार, विलास पवार, जितेंद्र आहिरे, भगवान कोळी, गुलाब कोळी, अनंता कोळी यांचे यासाठी मोठे सहकार्य लाभले। जागर जनस्थान करता फराज अहमद, जळगाव।